नमस्कार. आज आपण एका महत्त्वपूर्ण घटकावर चर्चा करणार आहोत. इंग्रजीमध्ये कारण दाखवण्यासाठी वेगवेगळ्या शब्दांचा वापर केला जातो. आपण पाहिलं असेल कधी कारण दाखवण्यासाठी बिकॉज या शब्दाचा वापर केला जातो, कधी सिन्स या शब्दाचा वापर केला जातो, कधी ॲज या शब्दाचा वापर केला जातो, तर कधी फॉरही वापरला जातो. कारण दाखवण्यासाठी बिकॉज ऑफचा वापर केला जातो, ड्यू टूचा वापर केला जातो, ओविंग टूचा वापर केला जातो. विविध शब्दांचा वापर कारण दाखवण्यासाठी केला जातो. परंतु एक्झॅक्टली कोणता शब्द केव्हा वापरावा हे आपल्याला माहिती असलं पाहिजे. त्यासाठी आजचा आपला टॉपिक असणार आहे करेक्ट यूज ऑफ बिकॉज, सिन्स, ॲज, फॉर, विथ, बिकॉज ऑफ, ड्यू टू आणि ओविंग टू. वन बाय वन एक-एक आपण घेऊया आणि त्याबद्दल चर्चा करूया. बघा मित्रांनो, पहिला शब्द जो आहे तो आहे बिकॉज. बिकॉज हा शब्द 2 शब्दांनी तयार झालेला आहे. एक आहे कॉज आणि दुसरा आहे बी. कॉज म्हणजे सगळ्यांना माहिती आहे, की कॉज म्हणजे कारण. शो कॉज नोटीस आपण म्हणतो ना, कारणे दाखवा नोटीस. त्यामध्ये कॉज काय असणार आहे? कारण असणार आहे. आणि या कॉजला जेव्हा आपण हा बी शब्द जोडतो, तेव्हा हे काय होईल? बिकॉज. बी म्हणजे काय? तर बी म्हणजे असणे. सो हे झालं आपलं बिकॉज. सो कारण असणे. कुठल्याही तरी सिच्युएशनमध्ये काहीतरी कारण असणार आहे. कुठल्यातरी घटनेमागचं काहीतरी कारण असणार आहे. कुठल्यातरी क्रियेमागचं काहीतरी कारण असणार आहे. हे कारण दाखवण्यासाठी आपण कशाचा वापर करतो मित्रांनो? तर आपण वापर करतो बिकॉजचा. आपण कशाचा वापर करतो? बिकॉजचा. आणि हा बिकॉज जेव्हा आपण कारण दाखवण्यासाठी यूज करतो, तेव्हा याच्यानंतर आपल्याला काय यूज करावा लागतो? सब्जेक्ट यूज करावा लागतो आणि त्या सब्जेक्ट नंतर काय येत असतो? एक व्हर्ब येत असतो आणि याच गोष्टीला आपण काय म्हणत असतो? याच गोष्टीला आपण म्हणत असतो क्लॉज. याचा अर्थ असा आहे, की बिकॉज वापरल्यानंतर आपल्याला काय वापरायचं आहे? क्लॉज वापरायचा आहे. क्लॉज वापरायचा आहे म्हणजे जनरली आपल्याला काय करायचं आहे? सब्जेक्ट आणि व्हर्बचा वापर करायचा आहे. उदाहरणार्थ, जर या ठिकाणी मी तुम्हाला असं म्हटलं मित्रांनो, की पाऊस पडत असल्याने पाऊस पडत असल्याने मराठीतून लिहून देतो, की पाऊस पडल्याने किंवा पडल्यामुळे, पडल्याने किंवा पडल्यामुळे किंवा पाऊस पडला म्हणून, पाऊस पडल्यामुळे मी बाहेर गेलो नाही. मी बाहेर मी बाहेर गेलो नाही. मी बाहेर गेलो नाही. सो या ठिकाणी आपल्याला एक सेंटन्स दिलेला आहे आणि या सेंटन्समध्ये आपल्याला बिकॉजचा वापर करायचा आहे. बघा हा बिकॉजचा वापर आपण कसं करणार? बघा, पाऊस पडल्यामुळे, बिकॉज पाऊस पडल्यामुळे, बिकॉज इट वॉज रेनिंग, बिकॉज इट वॉज रेनिंग आणि कॉमा करून आय डिड नॉट गो आउट. आय डिड नॉट गो आउट. ओके. बिकॉज इट वॉज रेनिंग. पाऊस पडत असल्यामुळे आय डिड नॉट गो आउट. मी बाहेर गेलो नाही. मग या सेंटेन्समध्ये बिकॉज नंतर आपण बघू शकतो इट काय आहे? एक सब्जेक्ट आहे. त्यानंतर वॉज काय आहे? एक व्हर्ब आहे. म्हणजेच हा काय झाला मित्रांनो? हा कंप्लीट आपला क्लॉज झाला. सो बघा दोन्ही गोष्टी या ठिकाणी क्लिअर होत आहेत, की एक बिकॉज जो आहे तो कारण दाखवण्यासाठी वापरला जातो. बिकॉज नंतर सब्जेक्ट आणि व्हर्ब आलाच पाहिजे, तेव्हाच आपण बिकॉज वापरू शकतो, अदरवाईज आपण बिकॉज वापरू शकत नाही. आता याच सेंटेन्सला आपण आणखी कशा पद्धतीने लिहू शकतो? तर तुम्हाला जर इंटरचेंज करायचं असेल, तर तुम्ही इंटरचेंज करू शकतात. जसं की आय डिड नॉट आय डिड नॉट गो आउटसाइड किंवा आउट बिकॉज बिकॉज इट वॉज रेनिंग. आय डिड नॉट गो आउट बिकॉज इट वॉज रेनिंग. तुम्ही असंही लिहू शकतात. काय केलं आपण? जो सेकंड क्लॉज आहे तो फर्स्ट लिहिला. आय डिड नॉट गो आउट आणि कॉमा दिला नाही. आपण डायरेक्ट काय घेतलंय? बिकॉज घेतलंय. बिकॉजने आता सेंटेन्स काय होणार? जॉइन होणार. हा क्लॉज आणि हा इट वॉज रेनिंगचा क्लॉज बिकॉजने काय होणार? जॉइन होणार आणि इट वॉज रेनिंग. याचा अर्थ असा आहे, की बिकॉज तुम्ही सुरुवातीलाही घेऊ शकतात आणि बिकॉज तुम्ही मध्ये पण घेऊ शकतात. फक्त महत्त्वाचा नियम हा आहे, की बिकॉज हा कारण दाखवण्यासाठी येईल आणि बिकॉज नंतर सब्जेक्ट आणि व्हर्ब आलाच पाहिजे. तर बिकॉज त्या ठिकाणी बरोबर आहे. अदरवाईज त्याचा वापर चुकीचा होईल. म्हणून ज्या कुठेही तुम्हाला बिकॉज दिसेल, त्यानंतर सब्जेक्ट आणि व्हर्ब दिलेला आहे का, हे तपासणं आपल्यासाठी फार महत्त्वाचं आहे, गरजेचं आहे. तेव्हा आपण फिल इन द ब्लँक्स किंवा एरर डिटेक्शनचे प्रश्न जे आहे, ते प्रॉपरली सोडवू शकतो. आता बिकॉजचा वापर केव्हा केला जातो? तर जनरली जेव्हा आपण कम्युनिकेशन करतो, संभाषण करतो, आपल्या मित्रांशी बोलतो, मैत्रिणींशी बोलतो, नातेवाईकांशी बोलतो, शेजारी-पाजारी
कोणत्याही व्यक्तीशी किंवा कोणत्याही व्यक्तींशी बोलत असताना जेव्हा आपल्याला कारण दाखवायचं आहे, तेव्हा आपण बिकॉजचा वापर करतो. परंतु ज्यावेळेस रायटिंगचं वर्क येणार, ज्यावेळेस लिखाण येईल, ज्यावेळेस तुम्हाला न्यूजपेपरमध्ये लिहायचं आहे काहीतरी कारण, जेव्हा तुम्ही अर्ज करत आहात, म्हणजे लिखाणाच्या बाबतीत जिथे तुम्ही लिहत आहात आणि लिहत असताना जर तुम्हाला कारण दाखवायचं असेल, तर तेव्हा बिकॉज न वापरता जनरली सिन्सचा वापर प्रेफर केला जातो. सिन्सला पसंती दिली जाते. म्हणून बिकॉज आणि सिन्स दोन्हीही सारखे आहेत. फक्त बिकॉज जे आहे ते मोस्ट प्रोबॅबली आपण पाहू शकतो कम्युनिकेशनमध्ये यूज करतात आणि जेव्हा लिखाणाची वेळ येते, तेव्हा तिथे कुठे जे एखादा आपल्याला कारण द्यायचं असेल, तर ते कारण देत असताना आपण सेन्सचा वापर करतो. फॉर एक्झाम्पल, एखाद्या व्यक्तीने मला विचारलं, की "काल तू बाहेर दिसला नाहीस." तर मी त्याला म्हणणार, "बिकॉज इट वॉज रेनिंग, आय डिडंट गो आउट." काल पाऊस पडत होता म्हणून मी काल बाहेर आलो नाही. ओके. सो जेव्हा मला त्याला बोलताना स्पीकिंग, कम्युनिकेशन थ्रू आन्सर रिप्लाय द्यायचा होता, तेव्हा मी बिकॉजचा वापर केला. परंतु हेच जर मला कुणीतरी विचारलं असतं लिखाणा थ्रू आणि त्या लिखाणामध्ये मला जर तो रिप्लाय द्यायचा असता, तर मी असं म्हटलो असतो, "सिन्स इट वॉज रेनिंग, सिन्स इट वॉज रेनिंग, कॉमा, आय डिड नॉट गो आउट." सेम सेंटन्स आहे. जिथे बिकॉज वापरला होता, त्या बिकॉजच्या ऐवजी मी काय वापरलेलं आहे? सिन्स वापरलेला आहे. बघा जसंच तसं आहे. बिकॉज इट वॉज रेनिंग, आय डिडंट गो आउट. आणि या बिकॉजच्या ऐवजी मी आता काय वापरतोय? सिन्स. आणि ह्याला काय म्हटलं जातं? याला फॉर्मल असं म्हटलं जातं. फॉर्मल. आणि हे कुठे यूज केलं जातं जनरली? रायटिंगमध्ये यूज केलं जातं. जेव्हा लिखाणामध्ये आपल्याला सेंटेन्स लिहायचं असेल आणि तिथे आपल्याला कारण द्यायचं असेल, तर कारण देताना जनरली आपण सिन्सला पसंती देत असतो आणि म्हणून फॉर्मल रायटिंगमध्ये सिन्सचा वापर केला जातो. आणि सिमिलरली सिन्स नंतर सुद्धा सब्जेक्ट आणि व्हर्ब येणारच आहे. म्हणजेच आपण त्याला काय म्हणू शकतो? म्हणजेच आपण म्हणू शकतो, की क्लॉज जो आहे तो यायलाच पाहिजे. आता सिन्स आणि बिकॉज मधला फरक तुम्हाला कळाला असेल. बिकॉज आणि सिन्स दोन्हीही तुम्ही कारण दाखवण्यासाठी वापरतात. बिकॉज आणि सिन्स दोघांनंतर तुम्हाला सब्जेक्ट आणि व्हर्ब लिहिणं आवश्यक असतं. बिकॉज आणि सिन्समध्ये नेमका फरक असा आहे, की जेव्हा आपण कम्युनिकेशन करतो, तेव्हा आपण बिकॉजचा वापर करतो जास्त करून. आणि जेव्हा लिखाणात थ्रू आपल्याला एखादं कारण द्यायचं असेल, तेव्हा आपण सिन्सचा वापर करतो. हा फरक जो आहे तुमच्या लक्षात आला पाहिजे. या सेंटन्सला तुम्ही असंही लिहू शकतात, "आय डिड नॉट गो आउट सिन्स इट वॉज रेनिंग." आय डिड नॉट गो आउट सिन्स इट वॉज रेनिंग. म्हणजे आय डिड नॉट गो आउट जे आहे ते सुरुवातीला घ्या आणि सिन्स इट वॉज रेनिंग जो आहे तो नंतर घ्या. या पद्धतीनेही तुम्ही लिहू शकतात. सो हा फरक झाला बिकॉज आणि सिन्स मधला. आता बघूया की ॲजचा वापर केव्हा केला जातो. ॲजचा वापर वापर सर्वसाधारण सर्वसाधारण म्हणजे काय मित्रांनो, की सर्वसाधारण म्हणजेच काय, की जे काही कारण आपण देत आहोत, जे काही कारण आपण देत आहोत, ते फार कॉमन आहे. जे कारण आपण देत आहोत, ते फार कॉमन आहे. म्हणजे ते कारण जे आहे, ते सर्वांना माहिती आहे. जे कारण आहे, ते सर्वांना माहिती आहे किंवा जे कारण आहे, ते कारण कसं आहे? सॉफ्ट आहे. ते कारण कसं आहे? सॉफ्ट आहे. म्हणजे जनरली बरेच असे कारणं दिली जातात, की फार कॉमन असतात, फार साधारण असतात. ओके. आता जर आपल्याला कोणी विचारलं, की गॅस सिलेंडर जे आहे, एल-पी-जी गॅस सिलेंडर ते मिळत नाहीये. तर मग याचं कारण सगळ्यांना माहिती आहे, की सध्या इस्रायल, यूएस आणि इराणचं युद्ध सुरू आहे किंवा आपण इतकंही न बोलता युद्ध सुरू असल्यामुळे एल-पी-जीचा शॉर्टेज सुरू आहे. म्हणजे काही गोष्टी अशा आहेत, की ज्यांची कारणं सर्वांना माहिती आहे आणि असं कारण जेव्हा आपण कम्युनिकेशन थ्रू किंवा रिटन फॉर्मॅटमध्ये देतो, तेव्हा आपण कशाचा वापर करतो? ॲजचा. आता बघा, एक व्यक्ती आहे किंवा मी आहे. माझ्याबद्दल माझ्या मित्रांना, मैत्रिणींना, नातेवाईकांना, शेजारच्यांना सगळ्यांना माहिती आहे, की पाऊस पडला की मी घराच्या बाहेर निघत नाही. एक उदाहरण म्हणून सांगतोय, की त्यांना जनरली हे कारण माहिती आहे, की पाऊस पडला तर हा व्यक्ती बाहेर पडणार नाही. आणि म्हणून जेव्हा सगळ्यांना हे कारण माहिती आहे, हे कारण इतकं सामान्य आहे, त्यावेळेस म्हणणार मी, "ॲज इट वॉज रेनिंग, ॲज इट वॉज रेनिंग." की पाऊस पडत असल्यामुळे आय डिड नॉट गो किंवा डिडंट गो आउट.
पाऊस पडत असल्यामुळे मी बाहेर पडलो नाही किंवा मी बाहेर गेलो नाही. ॲज इट वॉज रेनिंग या ठिकाणी ॲज सोबत आपण हा जो क्लॉज वापरतो आहे, याचा अर्थ आहे की आपण कारण सांगतोय, परंतु ते कारण सर्वसामान्य आहे. ते कारण कॉमन आहे. ते कारण जनरल आहे. ते कारण सगळ्यांना माहिती आहे, सर्वांना श्रुत आहे. अशा पद्धतीचं जर कारण आपण देत असू, तर जनरली आपण कशाचा वापर करतो? ॲजचा वापर करतो. आणि ॲज नंतर सुद्धा आपण कशाचा वापर करतोय मित्रांनो? सब्जेक्ट प्लस व्हर्बचा. म्हणजेच जनरली आपण यांच्यानंतर काय वापरतो? क्लॉज वापरतो. ओके, ऑलराइट. आता बघा बिकॉजचा वापर हे कारण देण्यासाठी, सिन्सचा वापर हे कारण देण्यासाठी, ॲजचा वापर हे कारण देण्यासाठी. बिकॉज, सिन्स आणि ॲज या तिघांनंतर आपण क्लॉज वापरतो म्हणजे सब्जेक्ट प्लस वर्ब वापरतो. आणि या तिघांमध्ये जो डिफरन्स आहे, जो फरक आहे तो इतकाच आहे, की जनरल कम्युनिकेशन करत असताना आपण बिकॉजचा वापर जास्त करतो. लिखाणामध्ये आपण सिन्सचा वापराला पसंती देतो आणि कारण इतकं सर्वसामान्य किंवा सर्वसाधारण असेल, की सर्वांना माहिती असेल असं कारण जर आपण देत असू आणि कारण जर सॉफ्ट असेल, तर अशा परिस्थितीत आपण ॲजचा वापर करतो. मग ते तुम्ही कम्युनिकेशनमध्येही वापरू शकतात आणि रायटिंग लिखाणामध्ये देखील वापरू शकतात. म्हणजे एखाद्या सेंटेन्समध्ये बिकॉज वापरलेला आहे, की एखाद्या सेंटेन्समध्ये सेन्स वापरलेला आहे, की एखाद्या सेंटेन्समध्ये ॲज वापरलेला आहे, त्याच्यावरनं आपल्याला कळतं, की कारणला किती एम्फसाइज केलेलं आहे, कारणावर किती जोर दिला जात आहे. ओके. आणि त्याच्यानंतर बघा, चौथा जो होता तो आपला कोणता होता? विथ होता. आता बघा हा जो विथ जो आहे, या विथ नंतर सुद्धा आपण जनरली काय वापरतो? क्लॉजच वापरतो. म्हणजे सब्जेक्ट प्लस व्हर्ब वापरतो आणि हा पण काय होणार आहे? क्लॉजच होणार आहे. आणि हा विथ कशासाठी येणार आहे? कारण दाखवण्यासाठी. कारण दाखवण्यासाठी किंवा कारण देण्यासाठी. ओके, ऑलराइट. आता बघा आपण अतिशय अ, जो मॉडरेट पार्ट आहे तो समजून घेण्याचा प्रयत्न करतोय. ओके. जनरली इतकं सगळं आपल्याला कळत नाही. आपल्याला सगळं सारखंच वाटतं आणि ज्या ठिकाणी सारख्या-सारख्या गोष्टी असतात, त्या ठिकाणी आपण कन्फ्यूज होतो. म्हणजे आपल्याला सांगितलं तर सिन्सचा पण वापर कारण देण्यासाठी, ॲजचा पण वापर कारण देण्यासाठी, बिकॉजचा पण वापर कारण देण्यासाठी, विथचा पण वापर कारण देण्यासाठी. परंतु केव्हा काय यूज केलं गेलं पाहिजे, इथे आपलं कन्फ्युजन असतं आणि या कन्फ्युजनवर जेव्हा आपल्याला प्रश्न विचारला जातो, तेव्हा मात्र आपण राइट आन्सर देत नाही कारण कन्फ्युजन असतं. ते तुमचं उत्तर चुकायला नको म्हणून ही सगळ्या माहिती मी तुम्हाला सांगतोय. आता हा जो विथ असणार आहे मित्रांनो, हा विथ पण कारण देण्यास सॉरी हा विथ नाही इथे फॉर येणार आहे आपला. हा फॉर जो आहे हा पण कारण देण्यासाठी येणार आणि हा सब्जेक्ट प्लस वर्ब येणार आहे. आणि हा कुठे यूज केला जातो? जेव्हा साहित्य लेखन असतं, त्या साहित्य लेखनामध्ये एखादं आपल्याला कारण द्यायचं असेल, तर त्यावेळेस आपण हा जो फॉर आहे, या फॉरचा वापर करत असतो कारण देण्यासाठी. जसं की एखाद्या साहित्यामध्ये मला जर असं म्हणायचं असेल, की आय डिड नॉट गो आउट असं तर म्हणता येणार नाही. परंतु तेच सेंटन्स घेऊन मी तुम्हाला या ठिकाणी बनवून दाखवतो. आय डिड नॉट गो आउट फॉर इट वॉज रेनिंग. फॉर इट वॉज रेनिंग. फॉर इट वॉज रेनिंग. सो हा जो फॉर या ठिकाणी आलेला आहे, हा फॉर काय देत आहे? कारण देण्यासाठी आलेला आहे. हा जो फॉर आहे, हा कशासाठी आलेला आहे? कारण देण्यासाठी आला. तो विथ पण घेणार, काळजी करू नका. मी या ठिकाणी विथ लिहिलेला होता आणि तो विथच्या ऐवजी मी आता फॉर सांगितलंय. विथ पण येणार आहे, पण विथ नंतर सब्जेक्ट वगैरे येत नाही, हे तुम्हाला माहिती असेल. सो हा फॉर कारण देण्यासाठी येतोय आणि हा फॉर नंतर बघा आपल्याला काय दिसतोय? सब्जेक्ट प्लस वर्ब दिसतोय. म्हणजेच हा काय आहे मित्रांनो? क्लॉज आहे. ओके. आणि हा एक लक्षात घ्यायचा आहे, की हा जो फॉर आहे, हा नेहमी मध्यभागीच येणार आहे. म्हणजे एक क्लॉज संपल्यानंतर सेकंड क्लॉज म्हणूनच तुमचा फॉर येईल. फॉरने कधीच आपलं हे सेंटन्स सुरू होणार नाही. म्हणजे तुम्ही असं म्हणू शकत नाही, "फॉर इट वॉज रेनिंग, आय डिड नॉट गो आउट." असं म्हणता येणार नाही. आपल्याला असंच म्हणावं लागेल, "आय डिड नॉट गो आउट, फॉर इट वॉज रेनिंग." आता बघा 4 शब्द आहेत कारण देण्यासाठी. पहिला होता बिकॉज, दुसरा होता सिन्स, तिसरा कुठला होता आपला? तिसरा होता ॲज आणि चौथा आहे आपण घेतलेला आता फॉर. तर या चारही मधला फरक तुम्हाला कळाला असेल. कारण देण्यासाठी बिकॉजचा वापर केव्हा केला जातो? जेव्हा कम्युनिकेशनमध्ये आपण संभाषणामध्ये आपण जेव्हा कारण दाखवतो तेव्हा.
जेव्हा आपल्याला रायटिंगमध्ये काहीतरी कारण सांगायचं असेल, तेव्हा सेन्सला पसंती दिली जाते. कारण सर्वसामान्य, सर्वसाधारण असेल, त्यावेळेस आपण ॲजचा वापर करतो आणि कारण जर आपण लिटररी सोर्सेसमधून देणार असू, साहित्यांमध्ये जर आपल्याला काही लिहायचं असेल, कवितेत किंवा एखादा ड्रामा वगैरे जर असेल, त्याच्यामध्ये जर आपल्याला काही कारण द्यायचं असेल, तर त्यावेळेस आपण कशाचा वापर करतो? फॉरचा वापर करत असतो. ओके. चलो. आता बघा पुढचे जे सगळे आहेत ते महत्त्वाचे आहेत. जसं की मी तुम्हाला सांगितलं की विथ, विथ हा पण कारण दाखवण्यासाठी येतो आणि त्यासोबत बिकॉज ऑफ पण कारण दाखवण्यासाठी येतो. आता बिकॉज नंतर आपण कशाचा वापर करणार आहेत? बिकॉज ऑफचा. सो हे जे विथ आहे आणि हे जे बिकॉज ऑफ आहे, हे पण कारण दाखवण्यासाठी येतात. हे पण कशासाठी येतात? कारण दाखवण्यासाठी येतात. परंतु यांच्यानंतर जनरली काय यूज केली जाते? यांच्यानंतर असते नाउन फ्रेज. यांच्यानंतर काय असते मित्रांनो? नाउन फ्रेज. आता हे नाउन फ्रेज काय असणार आहे? तर नाउन फ्रेज म्हणजे याच्यानंतर एक्झॅक्टली नाउन येणार किंवा एक्झेक्टिव्ह प्लस नाउनची जोडी येणार किंवा आपण ज्याला म्हणू शकतो की एखादा प्रोनाउन येणार आणि हा प्रोनाउन कोणता येणार? ऑब्जेक्टिव्ह केसचा प्रोनाउन येणार. ओके. हे सगळे मी तुम्हाला आपल्या कोर्समध्ये ऑलरेडी शिकवलेलं आहे. सो जेव्हा कारण दाखवायचं असेल विथने किंवा कारण दाखवायचं असेल बिकॉज ऑफने, तेव्हा त्याच्यानंतर काय यायला पाहिजे? नाउन फ्रेज यायला पाहिजे. नाउन फ्रेज म्हणजे काय? एक्झॅक्टली त्यानंतर एकतर नाउन असेल किंवा एक्झेक्टिव्ह प्लस नाउनची जोडी असेल किंवा आपण काय म्हणू शकतो त्या ठिकाणी एखादा ऑब्जेक्टिव्ह केसचा प्रोनाउन असेल. आणि त्यानंतर बघा आणखी 2 शिल्लक राहिले. जसं की एक आहे ड्यू टू. ड्यू टू म्हणजे च्यामुळे किंवा कारणामुळे आणि एक आहे ओविंग टू. एक आहे ओविंग टू. ओके. सो यांच्यानंतरही काय असली पाहिजे? नाउन फ्रेज असली पाहिजे. आता नाउन फ्रेज तुम्हाला सांगितलं आहे मी, की नाउन फ्रेज म्हणजे काय? एकतर ऑब्व्हियसली कोणतातरी नाउन असेल किंवा एखादा प्रोनाउन असेल आणि तो प्रोनाउन कोणत्या कॅटेगरीमध्ये असेल? ऑब्जेक्टिव्ह केस या कॅटेगरीमध्ये असेल किंवा मग आपण म्हणू शकतो, की एक एक्झेक्टिव्ह प्लस नाउनची जोडी कदाचित त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळू शकते. ओके. आता ओविंग टू आणि ड्यू टू मध्ये एक छोटासा फरक आहे, की जर वाक्यामध्ये इज असेल लिहिलेलं, जर वाक्यामध्ये एम असेल लिहिलेलं, जर वाक्यामध्ये आर असेल लिहिलेलं, जर वाक्यामध्ये वॉज लिहिलेलं असेल, जर वाक्यामध्ये वर लिहिलेलं असेल, तर ह्याच्यानंतर जर जे काही कारण सांगायचं आहे ड्यू टू आणि ह्याच्यानंतर जो आहे ओविंग टू, तर हा ओविंग टू जो आहे हा ड्यू टू बरोबर राहील. ओविंग टू जो आहे तो मात्र काय होईल? चुकीचा होईल. आणि ह्याच्यानंतर आपल्याला जनरली काय यूज करायचे आहे? नाउन फ्रेज. हे तर आपलं आता बोलून झालेलं आहे. यांवरची आधारित असलेली सर्व प्रश्न जी आहेत, ते सर्व प्रश्न तुम्हाला मी घेणार आहेत, तुम्हाला कळेल. सो एम इज आर नंतर जनरली ओविंग टू घेतच नाही. ओके. आणि एक नियम आणखी लक्षात ठेवा, की एम इज आर, एम इज आर, वॉज, वर यानंतर जर ॲडव्हर्ब किंवा डिग्री ऑफ ॲडव्हर्ब असेल किंवा ॲडव्हर्ब ऑफ डिग्री म्हणा, ॲडव्हर्ब ऑफ डिग्री किंवा डिग्री ॲडव्हर्ब जर असेल, तर त्याच्यानंतर मात्र आपण ओइंग टू च्यामुळेचा वापर करू शकतो. ओके. ओविंग टूचा वापर करू शकतो. ओके. ही सगळी एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन जी आहे, ती ऑलरेडी मी तुम्हाला दिलेली आहे आणि आता चला सुरुवात करूया आपल्या प्रश्नांना. बघा, "द रोड्स वर फ्लडेड, द मॅच वॉज पोस्टपोन्ड, ब्लँक सेफ्टी कन्सर्न." आता आपल्याकडे ऑप्शन आहे बिकॉज, बिकॉज ऑफ, सिन्स आणि ॲज. बघा मित्रांनो, इकडे द रोड्स म्हटलेला आहे, हा आहे तुमचा सब्जेक्ट. इकडे वर आहे, हा आहे आपला व्हर्ब. जर आपल्या ब्लँक नंतर सब्जेक्ट आणि व्हर्ब दोन्ही असतील, तर याचा अर्थ एकतर आपण बिकॉज वापरणार किंवा सिन्स वापरणार किंवा ॲज वापरणार. मग बघा, इकडे बिकॉज आहे. बिकॉज ऑफ तर मुळीच वापरणार नाही, कॅन्सल. सिन्स वापरणार आणि ॲज वापरणार. सो एक ऑप्शन आपलं कॅन्सल झालं. दुसऱ्या ब्लँकमध्ये बघा, हा जो आहे सेफ्टी, हा सेफ्टी आहे एक्झेक्टिव्ह आणि हा जो कन्सर्न आहे, हा कन्सर्न आहे तुमचा नाउन. म्हणजेच ही काय झाली? नाउन फ्रेज झाली. ही काय झाली? नाउन फ्रेज. आणि नाउन फ्रेजच्या आधी आपण कशाचा वापर करतो? एकतर बिकॉज ऑफचा वापर करतो किंवा ओविंग टूचा वापर करतो किंवा ड्यू टूचा वापर करतो किंवा विथचा वापर करतो. बघा, इकडे ड्यू टू आहे, अगदी बरोबर. फक्त ओविंगचा वापर करता येणार नाही म्हणून कॅन्सल, कारण टू पाहिजे. फक्त बिकॉज नाही, बिकॉज ऑफ पाहिजे म्हणून या ठिकाणी हे कॅन्सल होईल. सो बघा, इकडे फक्त बिकॉज आहे, इकडे बिकॉज ऑफ असं पाहिजे म्हणून हे पण कॅन्सल होईल. सो बघा, ऑप्शन एक जे आहे ते आपलं करेक्ट आन्सर होईल, की बिकॉज द रोड्स वर फ्लडेड
की रोड जे आहे ते फ्लडेड म्हणजे पूरग्रस्त झाल्यामुळे द मॅच वॉज पोस्टपोन, की मॅच जी आहे ती पोस्टपोन करण्यात आली ड्यू टू सेफ्टी कन्सर्न मुळे. ओके. चल पुढे बघा. द ट्रेन हॅड बीन डिलेड फॉर आवर्स. इकडे बघा द ट्रेन हा काय आहे एक सब्जेक्ट आहे. त्यानंतर हॅड बीन काय आहे एक व्हर्ब आहे. सब्जेक्ट व्हर्ब म्हणजे काय क्लॉज, आणि क्लॉज कोणत्या शब्दानंतर येतो बिकॉज, सिन्स किंवा ॲज नंतर. मग या ठिकाणी बघा पहिला आहे बिकॉज बरोबर, बिकॉज ऑफ नंतर नाउन फ्रेज येणार, सिन्स बरोबर येईल आणि ॲज पण या ठिकाणी काय येईल बरोबर होईल. इकडे बघा इकडे म्हटलेलं आहे द इनकन्व्हिनियन्स, ENCE आहे म्हणजे हा नाऊन आहे, आणि नाऊन आहे म्हणजे काय नाऊन फ्रेज आहे. याचा अर्थ असा आहे की नाऊन फ्रेज केव्हा वापरली जाते, जेव्हा आधी बिकॉज ऑफ लिहिलेलं असेल किंवा ड्यू टू लिहिलेलं असेल किंवा ओविंग टू लिहिलेलं असेल किंवा विथ लिहिलेलं असेल. मग बघा इकडे फॉर दिलेला आहे, ठीक आहे. फक्त ड्यू तर कधीच चालणार नाही म्हणून ऑप्शन 2 कॅन्सल. फक्त ओविंग पण चालणार नाही म्हणून ऑप्शन कॅन्सल. फक्त बिकॉज नाही, बिकॉज नंतर ऑफ पाहिजे म्हणजे हे पण या ठिकाणी येणार नाही. सो ऑप्शन 3 कॅन्सल. ऑप्शन 1 जे आहे ते आपलं करेक्ट आन्सर या ठिकाणी होईल. ओके. चलो. द कॉन्फरन्स वॉज कॅन्सल दी सडन इलनेस. बघा ही ब्लँक आहे. या ब्लँक नंतर द आहे, द नंतर सडन एक्झेक्टिव्ह आहे आणि त्याच्यानंतर इलनेस नाऊन आहे. म्हणजे ही नाऊन फ्रेज आहे. नाऊन फ्रेज असेल तर आधी काय येणार, बिकॉज ऑफ येणार किंवा ड्यू टू येणार किंवा ओविंग टू येणार किंवा विथ येणार. सो बघा याच्याकडे बिकॉज ऑफ आहे परंतु फक्त बिकॉज येणार नाही. सिन्स नंतर क्लॉज पाहिजे, ओविंग टू येऊ शकतं म्हणजे ऑप्शन 1 किंवा 4 पैकी कोणतं तरी एक आपलं उत्तर बरोबर होईल. त्यानंतर या ठिकाणी आहे बघा नो रिप्लेसमेंट कुड बी, म्हणजे हा तुमचा सब्जेक्ट आणि कुड बी जो आहे तो काय घेतोय व्हर्ब घेतोय. म्हणून सब्जेक्ट व्हर्ब म्हणजे क्लॉज आहे म्हणजे या ठिकाणी एकतर बिकॉज यायला पाहिजे किंवा सिन्स किंवा ॲज यायला पाहिजे. मग बघा इकडे बिकॉज आहे म्हणजे हे बरोबर होईल, हे बरोबर. हे तर चुकीचंच आहे, हे चुकीचंच आहे. बिकॉज ऑफ घेता येणार नाही कारण सब्जेक्ट व्हर्ब असेल तर बिकॉज ऑफ नंतर NP पाहिजे नाउन फ्रेज. इथे नाउन फ्रेज येणार नाही म्हणून ऑप्शन 1 जे आहे ते आपलं करेक्ट आन्सर होईल. पुढचा प्रश्न बघा. हिज रिमार्केबल डेडिकेशन. बघा हिज रिमार्केबल, रिमार्केबल काय आहे एक ॲडजेक्टिव्ह आहे. डेडिकेशन काय आहे एक नाऊन आहे म्हणजे ही नाऊन फ्रेज झाली. नाऊन फ्रेजच्या आधी आपण बिकॉज ऑफ किंवा ओविंग टू किंवा ड्यू टू किंवा विथचा वापर करतो. फक्त बिकॉजचा वापर करणार का नाही, बिकॉज ऑफचा वापर करणार का यस, सिन्सचा वापर करणार का नाही, ॲजचा वापर करणार का नाही. ऑप्शन 2 आपलं करेक्ट आन्सर या ठिकाणी होईल. हिज ॲबिलिटी टू सॉल्व्ह कॉम्प्लेक्स प्रॉब्लेम्स. हिज ॲबिलिटी टू सॉल्व्ह कॉम्प्लेक्स प्रॉब्लेम यामध्ये कोणताही व्हर्ब नाही, सब्जेक्ट नाही. म्हणजे हे पण काय आहे नाऊन फ्रेज आहे. बघा नाऊन फ्रेज जर असेल तर बघा फॉर जो आहे तो पण बरोबर होऊ शकतो. परंतु फक्त बिकॉज, ओविंग टू बरोबर होईल परंतु ॲज मात्र चुकीचा होईल. म्हणून ऑप्शन 2 जे आहे तेच आपलं करेक्ट आन्सर या ठिकाणी होईल. पुढे बघा दी प्रोजेक्ट फेल्ड पुअर प्लॅनिंग. क्लिअरली दिसतंय बघा पुअर म्हणजे काय तुमचा ॲडजेक्टिव्ह आहे, प्लॅनिंग काय आहे तुमचं नाऊन आहे. म्हणजे ही काय आहे नाऊन फ्रेज आहे. नाऊन फ्रेज आहे म्हणजे त्याच्या आधी एकतर बिकॉज ऑफ किंवा ओविंग टू किंवा ड्यू टू किंवा विथचा वापर करावा लागेल. फक्त बिकॉज येईल का नाही, बिकॉज ऑफ येईल का येईल, फक्त सिन्स येईल का नाही, ओविंग येईल का नाही. ऑप्शन 2 आपलं करेक्ट आन्सर या ठिकाणी होईल. द टीम मेंबर्स. बघा द टीम मेंबर्स काय आहे, द टीम मेंबर्स या ठिकाणी कंपाऊंड नाऊन आहे. नाऊन आहे तर बिकॉज ऑफ, नाऊन आहे तर काय यूज केला पाहिजे ओविंग टू किंवा ड्यू टू. सो बघा या ठिकाणी अमंग म्हटलेलं आहे सो हे पण चालेल, ऑप्शन बरोबर आहे. फॉर तर येणार नाही, ड्यू फक्त एकटा येणार नाही, बिकॉज पण येणार नाही. ऑप्शन 2 जे आहे तेच आपलं करेक्ट आन्सर या ठिकाणी होईल. पुढचा प्रश्न बघा द ट्रेन वॉज डिलेड. बघा द ट्रेन काय तुमचं सब्जेक्ट आहे, वॉज डिलेड काय आहे व्हर्ब आहे. म्हणजे आता तुम्हाला काय घ्यावं लागेल बिकॉज किंवा सिन्स किंवा ॲज किंवा फॉर, परंतु फॉर सुरुवातीला येत नसतो. मग बघा या ठिकाणी बिकॉज ऑफ दिलेला आहे हे कॅन्सल होईल. इकडे सिन्स दिलेला आहे हे बरोबर होईल. ड्यू टू नंतर नाऊन फ्रेज पाहिजे परंतु नाऊन फ्रेज नाहीये. ओविंग टू नंतर नाऊन फ्रेज पाहिजे परंतु नाऊन फ्रेज नाहीये म्हणून ऑप्शन 2 आपलं करेक्ट आन्सर या ठिकाणी होईल. पुढे बघा द हेवी रेनफॉल. बघा हेवी आहे तुमचं ॲडजेक्टिव्ह आणि रेनफॉल आहे नाऊन म्हणजे नाऊन फ्रेज आहे. नाऊन फ्रेजच्या आधी आपण काय यूज करतो, एकतर आपण बिकॉज ऑफ किंवा ओविंग टू किंवा ड्यू टू किंवा विथ. फक्त बिकॉज यूज केला जाईल का नाही, बिकॉज ऑफ यूज केला जाईल का यस, ड्यू टू यूज केला जाईल का यस, ओविंग टू यूज केला जाईल का यस. आपल्याला पुढे जावं लागेल. सेव्हरल विलेजेस हा सब्जेक्ट होईल आणि वर जो आहे तो व्हर्ब होईल. म्हणजे आता सब्जेक्ट व्हर्ब आहे म्हणजे कारण दाखवण्यासाठी बिकॉज किंवा सिन्स किंवा ॲजचा वापर केला जाईल. सो हे तर ऑलरेडी कॅन्सल आहे, याला कॅन्सल करा.
इकडे अँड म्हटलेलं आहे, अजून आपल्याला माहिती नाही. बघा इकडे सिन्स दिलेला आहे. सिन्स नंतर आपण काय यूज करतो? सब्जेक्ट आणि व्हर्ब. अँड नंतर आपण जनरली वापरत नाही आणि या ठिकाणी फॉर पण दिलेला आहे. सो फॉर पण आपण पाहू शकतो, की फॉर नंतर या ठिकाणी सेव्हरल विलेजेस वर फ्लडेड असं म्हटलेलं आहे. परंतु फॉर जो आहे तो पण आपण घेऊ शकत नाही, कारण हा लिटररी यूज असतो, साहित्यिक यूज त्याचा होत असतो. म्हणून आपण जर पाहिलं तर आपल्याकडे एकीकडे आहे बिकॉज ऑफ आणि दुसरीकडे आहे ड्यू टू, एकीकडे आहे अँड, दुसरीकडे आहे सिन्स. सो अँड तर या ठिकाणी काही भूमिका बजावत नाहीये, म्हणून ऑप्शन 3 जे आहे ते आपलं करेक्ट आन्सर होईल, की ड्यू टू द हेवी रेनफॉल असल्यामुळे मुसळधार पाऊस पडत असल्याने द रिव्हर ओव्हर फ्लडेड, जी नदी आहे ती ओव्हर फ्लडेड झाली. सिन्स सेव्हरल विलेजेस वर फ्लडेड आणि त्यामुळे सेव्हरल विलेजेस जे आहेत ते काय झालेले आहेत? फ्लडेड झालेले आहेत. बघा द कमिटी रिजेक्टेड द प्रपोजल ब्लँक इट्स इम्प्रॅक्टिकल नेचर. आता इकडे जर तुम्ही पाहिलं तर इट्स इम्प्रॅक्टिकल नेचर हा एक नाउन फ्रेज आहे. नाउन फ्रेजच्या आधी आपण बिकॉज ऑफ किंवा ड्यू टू किंवा ओविंग टू चा वापर करतो. फक्त बिकॉज येणार नाही, कॅन्सल करा. बिकॉज ऑफ येईल, बरोबर आहे. सिन्स येणार नाही आणि फक्त ओविंग पण येणार नाही, म्हणून ऑप्शन 2 आपलं करेक्ट आन्सर होईल. पुढे बघा द लॅक ऑफ फायनान्शियल सपोर्ट काय? नाउन फ्रेज आहे आणि नाउन फ्रेज असल्यामुळे तिथे सुद्धा आपल्याला ओविंग टू किंवा अँड घेऊ शकतो. पण फॉर तर आपण घेऊ शकत नाही, फक्त ड्यू पण घेऊ शकत नाही, बिकॉज पण घेता येणार नाही. ऑप्शन 2 जे आहे तेच आपलं फायनल आन्सर या ठिकाणी होईल. पुढचा प्रश्न बघा द एव्हिडन्स वॉज इनसफिशियंट. बघा हा एव्हिडन्स जो आहे हा सब्जेक्ट आहे. वॉज इनसफिशियंट हा काय आहे? व्हर्ब या ठिकाणी दिलेला आहे. म्हणजे हे काय होईल? एक क्लॉज होईल. क्लॉजच्या आधी आपण काय वापरतो? बिकॉज किंवा सिन्स किंवा ॲज किंवा फॉर वापरतो. सो हे बिकॉज बरोबर आहे, परंतु बिकॉज ऑफ जे आहे ते चुकीचं आहे. सिन्स बरोबर आहे, ॲज पण बरोबर आहे. पुढचे ब्लँक बघा. पुढे लीगल कॉम्प्लिकेशन दिलेलं आहे. लीगल एडजेक्टिव्ह आहे, कॉम्प्लिकेशन नाउन आहे. एडजेक्टिव्ह प्लस नाउन म्हणजे नाउन फ्रेज. नाउन फ्रेजच्या आधी ओविंग टू, ड्यू टू, विथ किंवा बिकॉज ऑफचा वापर केला जातो. सो फक्त बिकॉजचा वापर केला जाणार नाही, याला करा कॅन्सल. ओके. ड्यू टूचा वापर केला जाईल, अगदी बरोबर. फक्त ओविंग वापरला जाणार नाही, म्हणून कॅन्सल. ऑप्शन 3 जे आहे ते आपलं फायनल आन्सर या ठिकाणी होईल. बघा मित्रांनो, पुढचा प्रश्न. द सायंटिस्ट रिसिव्ड इंटरनॅशनल रिकग्निशन हिज ग्राउंड ब्रेकिंग रिसर्च जो आहे हा एक नाउन फ्रेज आहे. नाउन फ्रेजच्या आधी आपण ओविंग टू, ड्यू टू वापरतो किंवा बिकॉज ऑफ किंवा विथ वापरतो. फक्त बिकॉज वापरणार का? नाही. बिकॉज ऑफ वापरणार का? येस. सिन्स वापरणार का? नाही. फक्त ओविंग वापरला जाऊ शकत नाही, म्हणून ऑप्शन 2 जे आहे तेच फायनल आन्सर होईल. रिव्होल्युशनरी इम्पॅक्ट म्हटलेलं आहे. रिव्होल्युशनरी जर तुम्ही पाहिलं तर एक्झेक्टिव्ह आहे, इम्पॅक्ट नाउन आहे. नाउन फ्रेजच्या आधी बिकॉज ऑफ येईल किंवा ओविंग टू येईल किंवा ड्यू टू येईल. सो इकडे यांनी फॉर घेतलेला आहे. फक्त बिकॉज तर मुळीच येणार नाही, फक्त बिकॉज मुळीच येणार नाही. ड्यू नंतर टू तरी पाहिजे, फक्त ड्यू येणार नाही, म्हणून ऑप्शन 4 कॅन्सल. ऑप्शन 2 जे होतं तेच बरोबर होतं. पुढे बघा पुढचा प्रश्न. दी रोड्स वर स्लिपरी. इकडे बघा द रोड्स तुमचा सब्जेक्ट होईल. वर स्लिपरी जे आहे ते तुमचा व्हर्ब मध्ये काउंट होईल. सब्जेक्ट व्हर्ब असल्यामुळे आपल्याला बिकॉज किंवा सिन्स किंवा ॲजचा वापर करावा लागेल. सो बिकॉज ऑप्शन 1 मध्ये आहे, परंतु ऑप्शन 2 मध्ये बिकॉज चुकीचं आहे. ॲज पण बरोबर असतं आणि सिन्स पण बरोबर असतं. पुढची ब्लँक बघा. रेकलेस. रेकलेस तुमचा एक्झेक्टिव्ह होईल आणि ड्रायव्हिंग जो आहे तो आयएनजी फॉर्म मध्ये असलेला नाउन होईल. हे नाउन फ्रेज आहे. नाउन फ्रेजच्या आधी ओविंग टू किंवा ड्यू टू किंवा आपण बिकॉज ऑफचा वापर करत असतो. सो फक्त बिकॉज असल्यामुळे ऑप्शन 1 ला कॅन्सल करा. ऑप्शन 2 ऑलरेडी कॅन्सल आहे. ड्यू टू जे आहे ते बरोबर आहे आणि बिकॉज ऑफ जे आहे ते पण या ठिकाणी बरोबर आहे. मग बघा. सिन्स द रोड्स वर स्लिपरी सेव्हरल ॲक्सिडेंट ऑकर्ड बिकॉज ऑफ रेकलेस ड्रायव्हिंग. ॲज द रोड्स वर स्लिपरी सेव्हरल ॲक्सिडेंट ऑकर्ड ड्यू टू ड्रायव्हिंग. बघा या ठिकाणी दोन्ही ऑप्शन्स जे आहेत ते बरोबर आहेत. कुठले ऑप्शन या ठिकाणी चुकीचं नाहीये. परंतु ज्यावेळेस आपल्याला एक्झॅक्टली दिसतंय की हे रोड्स जे आहेत ते स्लिपरी आहेत आणि हे रायटिंगमध्ये जात आहे, तर जनरली आपण सिन्स आणि बिकॉज ऑफला प्रेफर करतो. परंतु इथे ॲज आणि ड्यू टूला सुद्धा आपल्याला प्रेफरन्स जो आहे तो द्यावा लागेल. दोन्ही उत्तरं बरोबर आहे. द मॅनेजर वॉज ॲब्सेंट. बघा हा द मॅनेजर सब्जेक्ट असणार आणि वॉज ॲब्सेंट व्हर्ब होणार आहे. या ठिकाणी वॉज तर व्हर्ब झाला, म्हणजे तुम्हाला बिकॉज घ्यावा लागेल किंवा ॲज किंवा सिन्स. बिकॉज ऑफ घेता येणार नाही. सिन्स बरोबर, ॲज बरोबर. पुढे बघा. पुढे म्हटलेलं आहे ॲडमिनिस्ट्रेटिव्ह रिझन्स. ॲडमिनिस्ट्रेटिव्ह रिझन्स असल्यामुळे त्याच्या आधी आपल्याला जनरली काय घ्यावं लागेल? ड्यू टू किंवा ओविंग टू किंवा बिकॉज ऑफ किंवा विथ घ्यावा लागेल. फक्त बिकॉज चालणार नाही, म्हणून ऑप्शन 1 कॅन्सल. फक्त बिकॉज चालणार नाही, म्हणून ऑप्शन 2 कॅन्सल. ओविंग नंतर टू तरी पाहिजे, तो नाहीये, म्हणून ऑप्शन 4 कॅन्सल. सो ऑप्शन 3 ला आपल्याला फायनल आन्सर म्हणून घ्यावं लागेल.
पुढे बघा हिज एक्सेप्शनल लीडरशिप. एक्सेप्शनल बघा काय आहे एक्झेक्टिव्ह आणि लीडरशिप काय आहे नाऊन आहे. म्हणजे नाऊन फ्रेजच्या आधी आपल्याला ओविंग टू किंवा ड्यू टू किंवा बिकॉज ऑफ किंवा विथ घ्यावं लागेल. फक्त बिकॉज येईल का? नाही. बिकॉज ऑफ बरोबर. सिन्स आणि ॲज येणार नाही. म्हणून ऑप्शन 2 जे आहे ते आपलं करेक्ट आन्सर या ठिकाणी होईल. पुढे बघा द पॉप्युलॅरिटी ऑफ द रेस्टॉरंट इज इट्स सेंट्रल लोकेशन. आता बघा या ठिकाणी सेंट्रल लोकेशन म्हटलेलं आहे नाऊन फ्रेज आहे. नाऊन फ्रेजच्या आधी आपण काय घेणार? तर नाऊन फ्रेजच्या आधी आपण ओविंग टू घेणार किंवा ड्यू टू घेणार किंवा विथ घेणार किंवा बिकॉज ऑफ घेणार. फक्त बिकॉज चालणार नाही, ड्यू टू बरोबर असेल, ॲज चालणार नाही, ओविंग टू बरोबर असेल. परंतु तुम्हाला मी एक नियम सांगितला होता, की जर वाक्यामध्ये इज असेल, ॲम असेल, वॉज असेल, हिज इज असेल, ॲम असेल, आर असेल, वॉज असेल, वर असेल, तर आपण ओविंग टू घेत नाही. म्हणून आपल्याला काय घ्यावं लागेल? ड्यू टू घ्यावं लागेल. सो ड्यू टू या ठिकाणी बरोबर राहील. पुढे बघा दी पॉप्युलरिटी ऑफ द रेस्टॉरंट्स इज लार्जली इट्स सेंट्रल लोकेशन. बघा इथे पण इट्स सेंट्रल लोकेशन दिलेलं आहे. परंतु आपण बघू शकतो की ही नाऊन फ्रेज आहे. नाऊन फ्रेज असल्यामुळे याच्या आधी एकतर बिकॉज ऑफ येईल किंवा आपण म्हणू शकतो ओविंग टू येईल किंवा ड्यू टू येईल किंवा आपण म्हणू शकतो विथ येईल. फक्त बिकॉज येईल का? नाही. ड्यू टू जे आहे ते येईल का? येईल. ॲज येईल का? नाही. ओविंग येईल का? ओविंग नंतर टू पाहिजे. बघा ओविंग नंतर या ठिकाणी टू पाहिजे. आता बघा जर ओविंग टू पण असेल आणि ड्यू टू पण असेल तर अशा परिस्थितीत इकडे लार्जली जो आहे तो ॲडव्हर्ब आहे आणि हा ॲडव्हर्ब कोणता आहे? तर हा ॲडव्हर्ब आहे तुमचा फ्रिक्वेन्सी दाखवणारा किंवा डिग्री दाखवणारा. हा जो ॲडव्हर्ब आहे हा डिग्री दाखवणारा तुमचा ॲडव्हर्ब आहे. हा डिग्री दाखवणारा ॲडव्हर्ब असल्यामुळे या ठिकाणी आपण काय यूज करणार? ॲडव्हर्ब ऑफ डिग्री. हा डिग्री असल्यामुळे या ठिकाणी आपण ओविंग टू चा वापर करतो. इकडे काय करतो आपण? ओविंग टू. सो इकडे टू लिहून घ्या. हे ऑप्शन कॅन्सल करा आणि याला ऑप्शन 4 फायनल आन्सर द्या. कारण हा लार्जली आहे. बघा पहिल्या सेंटन्समध्ये इज नंतर लार्जली नाहीये. दुसऱ्या सेंटन्समध्ये बघा इज आला आणि इज नंतर तर ओविंग टू घेत नाहीये. परंतु लार्जली असेल तर मग मात्र ओविंग टू घ्यावा लागतो त्यामुळे. की द पॉप्युलरिटी ऑफ द रेस्टॉरंट या रेस्टॉरंटची लार्जली मोठ्या प्रमाणावर जी पॉप्युलॅरिटी प्रसिद्धी आहे ड्यू टू इट्स सेंट्रल लोकेशन त्याच्या सेंट्रल लोकेशनमुळे. पुढे बघा द नॉईज आय कुडंट हिअर व्हॉट इझाबेला वॉज सेइंग. बघा इथे द नॉईज म्हटलेलं आहे. ही काय नाऊन फ्रेज असणार आहे आणि नाऊन फ्रेज जर असेल तर तुम्ही फॉरचा वापर करू शकतात का? नाही. विथचा वापर करू शकतो. सिन्स आणि ॲजचा वापर करू शकत नाही. म्हणून ऑप्शन 2 जे आहे ते आपलं करेक्ट आन्सर होईल. या ठिकाणी विथ जे आहे ते कारण दाखवण्यासाठी येते. विथ द नॉईज नॉईज असल्याने आय कुडंट हिअर व्हॉट इझाबेला वॉज सेइंग. इझाबेला काय म्हणत होती मी ऐकू शकलो नाही. मला ऐकायला आलं नाही. वी मस्ट हरी द ट्रेन लिव्हज इन 10 मिनिट्स. बिकॉज द ट्रेन बघा या ठिकाणी ट्रेन जे आहे ते सब्जेक्ट आहे. लिव्हज जो आहे तो बिकॉजचा वापर आपण करू शकतो. सिन्सचा वापर आपण करू शकतो. फॉरचा वापर आपण करू शकतो. ओविंगचा जो आहे तो वापर आपण या ठिकाणी करू शकत नाही. परंतु जसं की तुम्ही बघू शकतात की या ठिकाणी वी मस्ट हरी म्हटलेलं आहे आणि त्याच्यानंतर कॉमा पण दिलेला आहे. म्हणून बिकॉज कॅन्सल होईल. सिन्स पण कॅन्सल होईल. फॉर जे आहे ते आपण यूज करू शकतो. म्हणून फॉर ऑप्शन 3 आपलं करेक्ट आन्सर या ठिकाणी होईल. कारण बिकॉज आणि सेन्स वापरताना कॉमा चालत नाही. परंतु फॉरच्या आधी कॉमा असल्यामुळे मग ते कंपाऊंड सेंटेन्स होतात जे तुम्ही काय म्हणून यूज केलंय? फॅन बॉयज म्हणून तुम्ही लक्षात ठेवलं असेल ना ते. कंपाऊंड सेंटेन्सेस, फॅन बॉयज त्यामध्ये असलेला हा एफ जो फॉर आहे यांच्या आधी काय असतो? कॉमा असतो. आणि कॉमा असल्यामुळे ते कोणते सेंटेन्सेस होतात? कंपाऊंड सेंटेन्सेस होतात. सो हा फॉर या ठिकाणी आता यायला पाहिजे. ओके. छोटासा फरक आहे. द डिले इन कन्स्ट्रक्शन वॉज मेनली. आता इकडे वॉज आहे त्यामुळे ओविंग टू तर यायलाच नको. ॲडमिनिस्ट्रेटिव्ह इनएफिशियन्सी आहे म्हणजे नाऊन फ्रेज म्हणजे ओविंग टू, ड्यू टू, बिकॉज ऑफ येऊ शकतं. बघा ओविंग टू येऊ शकतं. ॲज येणार नाही, सिन्स येणार नाही, बिकॉज येणार नाही. सो ओविंग टू येणारच. कारण काय? की या ठिकाणी मेनली जो आहे हा काय आहे? ॲडव्हर्ब ऑफ डिग्री. ॲडव्हर्ब ऑफ डिग्री. आणि पुढे बघा द हेवी रेन. फक्त द हेवी रेन म्हटलेलं आहे. सो हेवी काय? ॲडजेक्टिव्ह. रेन काय? नाऊन. सो या ठिकाणी नाऊन फ्रेज होईल. नाऊन फ्रेज असेल तर बिकॉज येत नाही, सिन्स येत नाही, विथ पण येणार, फॉर पण येणार. पण सुरुवात तर कधी फॉर करत नाही. म्हणून फॉर पण कॅन्सल होईल. ऑप्शन 4 आपलं करेक्ट आन्सर होईल. विथ द हेवी रेन द मॅच हॅड टू बी पोस्टपोन्ड. वी मस्ट लीव्ह अर्ली. वी मस्ट लीव्ह अर्ली. ब्लँक द ट्रॅफिक मे. ट्रॅफिक सब्जेक्ट आणि या ठिकाणी मे जो आहे तो वर्ब म्हणजे बिकॉज किंवा ॲज किंवा सिन्सचा वापर केला जाईल. सो बिकॉज पण बरोबर. फॉर तर सुरुवातीला येत नाही, मध्यभागी आहे.
सो बघा फॉर जो आहे तो या ठिकाणी सिन्स पण बरोबर आहे. सिन्स पण बरोबर आहे. विथ पण बरोबर आहे आणि या ठिकाणी बिकॉज पण बरोबर आहे. आता बघा दी ट्रॅफिक मे बिकम म्हणजे सब्जेक्ट व्हर्ब आहे, क्लॉज आहे. क्लॉज असल्यामुळे विथ कॅन्सल होईल. क्लॉज असल्यामुळे विथ कॅन्सल होईल. बघा इकडे कॉमा आहे. कॉमामुळे हा बिकॉज कॅन्सल झाला आणि कॉमामुळे हा सिन्स कॅन्सल झाला. फॉर जो आहे फायनल आन्सर आपल्या ठिकाणी होईल. ओके. चलो. सो या पद्धतीने हे सर्व प्रश्न होते, की ज्या थ्रू तुम्हाला कळलं असेल, की बिकॉज ऑफ केव्हा वापरलं पाहिजे, बिकॉज केव्हा वापरलं पाहिजे, सिन्सचा वापर केव्हा होतो, ॲजचा वापर केव्हा होतो, विथचा वापर केव्हा होतो, फॉरचा वापर केव्हा होतो, ड्यू टूचा वापर केव्हा होतो, ओविंग टूचा वापर केव्हा होतो. याबद्दल सर्व संपूर्ण माहिती एंटायर इन्फॉर्मेशन आय हॅव गिव्हन यू. ही सगळी माहिती जर तुम्ही 2-3 वेळेस व्यवस्थितरित्या समजून घेतलं, व्यवस्थितरित्या लिहून घेतलं, तर मग कारण सांगण्यासाठी नेमका कोणत्या ठिकाणी कोणता शब्द यूज झाला पाहिजे, हे तुम्ही कधीच विसरणार नाही आणि योग्य तो शब्द तुम्हाला यूज करता येईल आणि यावर आधारित सर्व प्रश्नांची राइट आन्सर्स तुम्हाला टिक करता येतील. त्याचे पुरेपूर गुण तुम्हाला मिळतील. सो 2 ते 3 वेळेस जर तुम्ही हा व्हिडिओ बघितला तर हे तुमच्या व्यवस्थित लक्षात येईल. सो आशा करतो की हे तुम्हाला कळलं असेल, समजलं असेल. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. आपल्या चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या इतर मित्र-मैत्रिणींपर्यंत सुद्धा शेअर करा अशी आशा करतो. थँक सो मच. टेक केअर. बाय बाय. जय हिंद. जय भारत.